आता मुली रोज रोज ना भाजी पोळी असंच खाऊन कंटाळून जातात, म्हणून मी म्हटलं की आता राधवी शाळेतून येण्याआधी आहे ना माझ्याकडे आहे अर्धा तास, तर मी म्हटलं तिला आहे ना गव्हाच्या पिठाचे जे नूडल्स असतात ना म्हणजे शेवाळ्या, तर ते तिखट फोडणी दिलेल्या खूप आवडतात. तर हे तर आम्ही नेहमी बनवतो, पण इतक्यामध्ये ना मी थोडंसं बनवणं कमी केलं होतं. तर ती आता येणार होती, मी म्हटलं ती रोज शाळेतून आलं की मला म्हणते मम्मी मला भूक लागली, काहीतरी चमचमीत दे. तर मी म्हटलं आज तिलाच एक सरप्राईज देऊन टाकू. सो त्यासाठी आहे ना मी घरामध्ये जेवढे काही व्हेजिटेबल्स होते ना तेवढे बारीक बारीक कट करायला घेतले. आणि इथं आहे ना हिची मध्ये मध्ये येऊन चालू होती लुडबुड. ती म्हणत होती की मम्मी आता दीदी येईल ना तर दीदीला सांग की माझ्याजवळ रिमोट द्यायला, मला टी व्ही पाहायची आहे. म्हणजे ही दिवसभरही पाहणार आणि ती आल्यानंतरही हीच पाहणार असंही मला कन्व्हिन्स करत होती. आणि तिच्या हातात होतं थोडंसं चॉकलेट, तर तिला मी फोर्सफुली मागितलं, तर ती खराब तोंड करून तिने थोडंसं तरी दिलं. आणि मुलं तर असेच असतात. सो इथं आहे ना तिची बडबड 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 ऐकत मी मस्त माझं ती नूडल्स बनवणं सुद्धा चालू होतं. आता या गव्हाच्या पिठाचे नूडल्स आहे ना टेस्टी तर खूप लागते, पण थोडेसे स्टिकी होतात, कारण हे आहे ना मैद्याचे नूडल्स नाही आहेत त्याच्यामुळे. पण टेस्टला पण खूप छान लागते आणि तेवढा काही फरक जाणवत पण नाही. आणि मी मीन्स जंक फूड न ट्राय करता हेल्दी ऑप्शन काहीतरी चूज करावं म्हणून मी हे करण्याचा प्रयत्न करत होते. तर इथं आहे ना तेवढ्यातच राधवी आली आणि तिला हे तरी खूप जास्त आवडते. आणि ती आहे ना मी तिला सरप्राईज देण्याआधीच तिचं म्हणणं होतं की मम्मी मला गेटच्या तिथंच वास आला आणि मी आहे ना तेव्हाच ओळखलं की तू माझ्यासाठी काय बनवत आहे. म्हणून माझा सरप्राईज तर काय सरप्राईज राहिलाच नव्हता. सरप्राईज नसला तरी जे आपण बनवत आहे ते मुलं आवडीनं खातील ह्याच आनंदामध्ये मी आहे ना आता हे नूडल्स जे आहेत ते बनवत होते. आणि इथं मी थोडंसं त्याच्यातनं जेवढं पाणी लागतं ना तेवढं पाणी ॲड केलं आणि 5 ते 7 मिनिटानं त्याला छान वाफवून घेतलं. आणि वाफवल्यानंतर छान असे आपले जे नूडल्स न गव्हाच्या पिठाचे ते बनून तयार होतात आणि दिसायला सुद्धा छान दिसतात आणि खायला सुद्धा तेवढे छान लागतात. तर हिनी आहे ना फक्त व्हिडिओसाठी हे एक्सप्रेशन दिलेले आहे. ॲक्च्युली तिला सगळं माहिती होतं की माझा हा सरप्राईज आहे. आणि ह्या मॅडम इथं आहे ना त्यामधले सगळे वेजीस काढून टाकण्यामध्ये मग्न होती. सो दॅट्स इट. तुम्ही पण तुमच्या लेकरांना असं बनवून खाऊ घाला आणि नक्की कॉमेंटमध्ये सांगा. बाय एव्हरीवन.